हॅलो नमस्कार सर्वांना श्री एलेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आपला अधिक मास सुरू झालेला आहे आणि रविवारीपासून आपला अधिक मास सुरू झालेला आहे। तर आज आहे गुरुवार आणि योगायोगाने आज अधिक मासामध्ये गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे। गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय तर पुष्य नक्षत्र हे जेव्हा गुरुवारी येतं तेव्हा हा योग तयार होतो। तर याचं ना खूप जास्त महत्त्व आहे। या योगाला अमृत योग असे देखील म्हणतात। या ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी केलेले आपण शुभ कार्य किंवा नवीन व्यवसाय याचे आपल्याला ना आयुष्यभर एकदम उत्तम फळ मिळते। आपल्याला आज जे काही आपण सेवा करू, जे लक्ष्मीनारायणांची सेवा करू त्याचे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होते। त्यामुळे आजच्या दिवसाला खूप खूप खास जास्त महत्त्व आहे। इथं बघा मी पूजेसाठी फुलं आणलेली होती मार्केटमधून, तर ती धुण्यासाठी अशी भिजवत ठेवलेली होती मी आणल्या। तर आता ती बऱ्यापैकी स्वच्छ झालेली आहे। तर आता पूजेसाठी मी त्यांना ना एका छान असं ताटात काढून घेते। आणि आज गुरुपुष्यामृत योग आहे, तर आज आपल्याला लक्ष्मीनारायणांची सेवा करायची असते आणि आजच्या दिवशी आपण जेवढ्या लक्ष्मीनारायणांच्या सेवा करू त्याचं अक्षय पुण्याची प्राप्ती आपल्याला होत असते। त्यामुळे आजचा दिवस हा खरंच खूप खास आहे। सोने चांदी खरेदीसाठी खरंच हा दिवस खूप शुभ मानला गेलेला आहे। आणि या नवीन काळात तुम्ही तुमच्या नवीन कामाची सुरुवात करू शकता किंवा नवीन गुंतवणूक कुठे करायची आहे ती करू शकता। करिअरचे महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता, कारण आजच्या दिवशी जी धन किंवा समृद्धीसाठी देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी हा दिवस एकदम सर्वोत्तम आहे। अधिक महिना म्हणजे काय? आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार दर 3 वर्षांनी येणारा अतिरिक्त महिना म्हणजेच अधिक मास। याला पुरुषोत्तम मास किंवा मलमास असेही म्हणतात किंवा आपल्या महाराष्ट्रात त्याला धोंड्याचा महिना असेही म्हणतात। अधिक महिना हा हिंदू पंचांगातील ना दर 3 वर्षांनी येणारा अतिरिक्त चंद्र महिना आहे, जो सूर्य आणि चंद्र यांच्या कालगणनेतील फरक भरून काढतो। म्हणजे काय तर धोंड्याचा महिना किंवा पुरुषोत्तम मास जेव्हा आपलं जे सौर वर्ष असतं, जे सूर्याचं वर्ष असतं ना ते 365 दिवसाचं असतं आणि जे चंद्राचं वर्ष असतं ना ते 354 दिवसाचं असतं। म्हणजे दोन्ही वर्षांमध्ये ना आपल्याला 11 दिवसांचा फरक पडतो। तर हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी हा अतिरिक्त महिना जोडला जातो। पण हा जो अतिरिक्त महिना होता ना याला कोणीच स्वीकारत नव्हतं, म्हणून भगवान विष्णूंनी याला स्वतः स्वीकारलं आणि याला आपलं नाव दिलं पुरुषोत्तम मास। तेव्हापासून या महिन्याला ना खूपच जास्त पावित्र्य प्राप्त झालेलं आहे। खूपच पवित्र असा हा अधिक महिना आहे। तर या महिन्यामध्ये तुम्ही जेवढी लक्ष्मीनारायणांची सेवा कराल ना त्याचं अधिक पुण्य तुम्हाला प्राप्त होतं। तर भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी हा महिना खरंच खूपच फलदायी आणि शुभदायी मानला गेलेला आहे। आणि या महिन्यात सूर्य कोणत्याही नवीन राशीत प्रवेश करत नाही। तुम्ही एरवी बघा प्रत्येक महिन्याला सूर्य 12 राशींमध्ये ना एकेका राशीमध्ये प्रत्येक महिन्याला प्रवेश करत असतो, पण या अधिक मासामध्ये सूर्य कोणत्याच नवीन राशीत प्रवेश करत नाही, म्हणूनच याला अधिक मास म्हणतात। या काळात तुम्ही दान धर्म पूजा उपवास आणि धार्मिक अनुष्ठाने करू शकता, कारण हे करायचं ना खूप मोठं फळ आपल्याला प्राप्त हो अधिक महिन्यामध्ये। या अधिक महिन्यामध्ये भरपूर लोक नॉनव्हेज खात नाहीत अजिबात, कोणी कांदा लसूण खात नाही। तर कुठे पद्धत आहे की एकाच वेळी जेवण करतात, तेही न बोलता। माझी आत्या वगैरे आहे ना तर ते एकच वेळी जेवण करतात आणि जेवढं एका वेळेला जेवायचं आहे ना तेवढंच ताटात वाढून घेतात, परत दुसऱ्यांदा घेतही नाहीत। तर अशा काही सेवा असतात, उपवास असतात जे अधिक महिन्यामध्ये केले जातात। आणि आपल्याकडे पद्धत आहे महाराष्ट्रामध्ये की जावयाला आमंत्रित करायचं आपल्या घरी, 33 अनारसे किंवा इतर गोड पदार्थांचे वाण द्यायचे आणि दिवे दान करण्याची आपल्या महाराष्ट्रात विशेष प्रथा आहे। आणि या मासाचे अधिपती स्वतः भगवान विष्णू आहेत। त्यामुळे हा महिना आध्यात्मिक प्रगती आणि जप दान पुण्य आणि तीर्थयात्रेसाठी खूप जास्त पवित्र मानला गेलेला आहे। त्यामुळे तुम्ही या महिन्यामध्ये जितकी होईल तितकी तीर्थयात्रा करू शकता, तीर्थक्षेत्रांना भेट देऊ शकता। आणि या काळात तुम्ही भगवद्गीतेचं जेवढं वाचन करता येईल तेवढं वाचन करा, विष्णू सहस्रनामाचं वाचन करा, गरजूंना दान द्या। तर अत्यंत फलदायी असा हा मास आहे। तर ह्या महिन्यामुळे आपल्या पदरामध्ये जास्तीत जास्त पुण्य आपण पाडून घेऊ शकतो ह्या सगळ्या गोष्टी केल्याने। अधिक मासामध्ये काय करायचं हे मी तुम्हाला सांगितलं, पण काय करू नये आता हे देखील मी तुम्हाला सांगते। तर या मासामध्ये ना आपण लग्न मुंज गृहप्रवेश किंवा नवीन व्यवसाय सुरू करू नये आणि जसं की मोठ्या खरेदी करू नये। तुम्हाला गाडी घ्यायची असेल, घर घ्यायचं असेल तर या महिन्यात या गोष्टी अजिबात घेऊ नयेत। आणि आपण भांडण राग द्वेष याच्यापासून होईल तितकं दूरच राहिलेलं बरं, कारण बघा हा राग द्वेष
हे सगळ्या गोष्टी ना आपल्या मनामध्येच असतात. या काय बाहेरून आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाहीत, तर त्या आपल्या मनामध्येच असतात. त्यामुळे आपण जर सारखं याच गोष्टीचा विचार करत राहिलो ना, तर घरची वास्तू तथास्तू नेहमी म्हणत असते. त्यामुळे आपण चांगले विचार, आचार हेच नेहमी ठेवावे. नेहमी आपल्या कामामध्ये मग्न राहावं. जितकं होईल तितका पॉझिटिव्हच विचार करावा. राग येणं वगैरे साहजिक आहे, पण तर मनात न धरता आपण जेवढं चांगला विचार करू तेवढं आपल्या फायद्याचं असतं. आपल्या आध्यात्मिकदृष्ट्या प्रगतीसाठी, आपल्या आर्थिक प्रगतीसाठी, आपल्या सर्वच गोष्टींसाठी या गोष्टी खूप खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्याला जेवढं होईल तेवढा आपण सकारात्मक विचार करावा. घरामध्ये भांडणे होणार नाही त्याची काळजी घ्यावी. अधिक महिन्यामध्ये आपण जे कर्म करतो, तर या महिन्यामध्ये ना आपल्या कर्मांचे फळ पण अधिक प्रभावी मानले जाते. हा महिना आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि सुवर्णसंधी मानला गेलेला आहे. त्यामुळे आपण ना भौतिक गोष्टींपेक्षा ना आपलं अंतर्मन कसं शुद्ध होईल याच्यावरती जास्त भर द्यावा. आणि आपलं अंतर्मन शुद्ध करण्यासाठी काय करावं आपण, तर जेवढं होता होईल तेवढं आपण नामस्मरण करावं. आपल्या देवाच्या सानिध्यात राहावं. आपल्याला जेवढं काही देवाचं जमेल तेवढं नेहमी करावं. आपलं मन शांत ज्या गोष्टींमध्ये होईल, पुस्तकं वाचावी छान छान. जसं आपल्याला काय काय जमेल तसं आपण त्या गोष्टी कराव्यात, जेणेकरून आपलं मन ना चांगल्या कामांमध्ये बिझी राहील. हा पुरुषोत्तम मास असल्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जेवढा जास्तीत जास्त जप करता येईल तेवढा करावा. किंवा आपल्या गुरुमंत्राचा जप करावा. आपला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जेवढा शक्य होईल तेवढा जप करावा. आणि गुरुवारी पण या दिवशी आपण गाईला गूळ किंवा पोळी, शुद्ध तुपाचा घास खाऊ घालू शकतो. आणि या महिन्यामध्ये ना आपल्याला तुळशी आईची पूजा करायची असते, कारण तुळस ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे. तर तुळशीपुढं तुम्ही रोज सकाळ संध्याकाळी तुपाचा दिवा लावू शकता. तर आपल्याला या अधिक महिन्यामध्ये जेवढ्या आध्यात्मिक गोष्टी करता येतील ना तेवढ्या आपल्याला जास्तीत जास्त करायच्या आहेत. आता इथं आपली रोजची देवपूजा वगैरे उरकलेली आहे. तर आज गुरुपुष्यामृत योग आहे आणि आज गुरुवार आहे. तर आपल्या स्वामी महाराजांचं छान असं स्नान वगैरे झालं आणि छान असं त्यांना मग मी त्यांचं फेवरेट असं ही नाथ तर वगैरे लावलं आणि छान स्वामींना तयार केलं आणि दररोजची देवपूजा वगैरे केली. तर अशी स्वामींची छानपैकी तयारी झाल्यानंतर मग मी बाळकृष्णांना पण वस्त्र वगैरे घातलं आणि त्यांची पण छान अशी सुंदर तयारी केली. आणि आता तुम्ही बघा इथं देवघर पण आपलं किती छान दिसत आहे. तर असंच आता अधिक मासाचं महत्त्व शेअर तुमच्यासोबत करता इथं माझी देवपूजा पण आता झालेली आहे. तर आपले बाळकृष्ण कन्हैया किती क्यूट दिसत आहेत याच्यामध्ये. तर त्यांना मी असा मोराचा छान मुकुट पण लावला आणि मोर मुकुटधारी आपले, तर त्यांच्याशिवाय त्यांची पूजाच पूर्ण होत नाही. म्हणून मी असं एक छोटासा मोराचा पीस ना त्यांच्या मुकुटामध्ये दररोज लावत असते. त्याच्याने ना त्यांच्या ज्या रूप आहे जे त्यांचं गोजीरवाणं असं छोटंसं रूप आहे ना त्याला एकदम चार चांद लागतात आणि खरंच ते खूप सुंदर दिसतात. आणि आता देवपूजा झालेली आहे. तर आता संपूर्ण घरामध्ये मी धूप दाखवून घेते. रांगोळीशिवाय कोणतीही पूजा मला तर अपूर्णच वाटते. रांगोळी काढल्याशिवाय त्या पूजेला पूर्णत्वच प्राप्त नाही होत. तर अशी मी बघा इथं सुंदर अशी आज स्वामींच्या नावाची रांगोळी काढली आणि आपली देवपूजा वगैरे झाल्यानंतर स्वामींची आरती घेतली. त्यानंतर मग जे काही आपलं गुरुवारचं वाचन असतं, नामस्मरण असतं, ते संपूर्ण मी उरकून घेतलं. आणि त्यानंतर मग माझा मुलगा यायची शाळेतून वेळ झालेली होती, तर मला स्वयंपाक वगैरे पण करायचा होता. मग मी स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तर असं नामस्मरण वगैरे सकाळी सकाळी झालं ना तर खरंच घरातलं वातावरण ना खरंच खूप फ्रेश होतं. तर असं बघाय मी इथं आठवड्याचं शेंगदाण्याचं कूट ना एकदम करून ठेवते. तर माझं शेंगदाण्याचं कूट संपलेलं होतं, म्हणून मग मी इथं शेंगदाणे भाजून घेतले पहिल्यांदा कूट बनवून घेतलं. त्यानंतर मग मी पीठ तर सकाळीच मळून ठेवलेलं होतं. फक्त चपात्या मी दुपारी माझा मुलगा स्कूलमधून आल्यावरती ना गरम गरम करते, म्हणजे आम्ही सगळेच एकत्र एकदम जेवायला बसतो. तर एका साईडला मी तिकडे भाजी टाकलेली होती. तर इथं बघा मी भरलेलं वांगं केलेलं होतं. तर किती छान सुंदर त्याला तरी आलेली आहे. तर इकडे आपली भाजी पण आता तयार झालेली आहे आणि ते वांगे शिजलेत की नाही हे मी चमच्याने बघत होते. तर बऱ्यापैकी ते शिजलेले होते.
एक आणखीन 2 मिनटं वाफ दिली की भाजी आपली तयार झालेली होती. आणि मग मी एका साईडला चपात्या पण करून घेतल्या. तर असं छानसं दुपारचं जेवण केलं आणि दुपारचं जेवण वगैरे करून झाल्यानंतर संपूर्ण किचन वगैरे आवरलं. त्यानंतर थोडासा दुपारी आराम केला आणि संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे ना जरा मी लवकरच उरकून घेतली, कारण मला आज संध्याकाळी जायचं होतं जोडवी खरेदी करण्यासाठी. आणि गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपण सोने चांदी जे काही खरेदी करतो ना, ते आपल्याकडे अक्षय धनसंचय असतो त्याचा. आणि अधिक मासामध्ये ना जोडवी खरेदी करण्याचं खरंच खूप जास्त महत्त्व आहे. सौभाग्यवती स्त्रियांनी आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी जोडव्यांची खरेदी करायची असते. तर बघा हे पुणा गाडगे ज्वेलर्स आहेत. इथं आम्ही ज्वेलरी खरेदी करण्यासाठी आलेलो होतो जोडवी खरेदीसाठी. तर इथं मी माझ्यासाठी आणि माझ्या सासूबाईंसाठी जोडवी खरेदी केली. तर अखंड सौभाग्य आणि सुखप्राप्तीसाठी आपण चांदीची जोडवी घालायची असतात. संसारात सुख शांती समृद्धी नांदते, तसेच आपल्याला ना अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. आणि चंद्राशी ना डायरेक्ट संबंध आहे चांदीचा. चांदी ही धातू जी आहे ना, ती चंद्राची धातू मानली जाते. त्यामुळे आपलं मन शांत राहतं. आणि चंद्र हा स्त्री सुखाचे प्रतीक आहे. त्यामुळे आपण सौभाग्यवती स्त्रियांना चांदीची जोडवी भेट दिल्याने तिचेही पण मन शांत राहतं. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढतो. तर माझ्या मिस्टरांनी बघा इथं मला पैंजण पण करून दिलं. तर मला फक्त जोडवी घ्यायची होती, पण त्यांनी ना मला इथं पैंजण पण खरेदी करून दिलं. तर इथं ना मी माझी आता खरेदी पूर्ण झालेली आहे. माझ्या सासूबाईंसाठी आणि माझ्यासाठी मी जोडवी खरेदी केली, तसंच पैंजण पण खरेदी केलं. आणि आजचा दिवस असा खूप छान सार्थकी लागला. पूजा अर्चा आणि अधिक मासाची खरेदी पण झालेली आहे. तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्याच अशा सुंदरशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.